जालना के कृष्ण नगर स्थित जामवाड़ी में सीड्स हब के रास्ते के लिए 70 से 60 घरों को नोटिस। उसमें जालना के जिला परिषद स्कूल जो 1960 में निर्मित हुई थी, वो स्कूल को भी अतिक्रमण दिखाकर प्रशासन द्वारा अतिक्रमण की कार्रवाई करने की नोटिस दी गई है। जालना के तहसीलदार छाया पवार द्वारा संबंधित परिवारों को अतिक्रमण हटाने की नोटिस और जिला परिषद स्कूल को भी हटाने की नोटिस दी गई है। स्थानीय नागरिकों ने इस कार्रवाई का कड़ा विरोध दर्ज कराया। केंद्र और राज्य सरकार द्वारा सरकारी स्कूलों में बच्चों की संख्या बढ़ाने के लिए कहा जा रहा है और एक तरफ जालना के तहसीलदार छाया पवार ने जो अतिक्रमण का नोटिस दिया है, लोगों ने आश्चर्य व्यक्त किया। इस घटना की जानकारी मिलते ही वंचित बहुजन आघाड़ी के विजय लाहने ने कृष्णनगर जामवाड़ी रहवासियों से बातचीत की। कृष्णनगर जामवाड़ी में दिए गए नोटिस पर वंचित बहुजन आघाड़ी के विजय लाहने प्रतिक्रिया देते हुए, दुर्दैवी घटना आहे ही कारण की 1959ची शाळा पाडण्याचं काम या ठिकाणी केलं आहे। जिल्हा परिषदेच्या शाळेकडे पहिले लोकांचं शासनाचा असं धाय धोरण आहे की बाबा जिल्हा परिषदेच्या शाळेतले लेकरं शिकाव, सगळं काय करावं। इथे एवढी सुंदर शाळा या गावामध्ये आहे, श्रीकृष्णनगरला हायवेला लागून गाव आहे आणि या गावामध्ये एवढी सुंदर शाळा असताना ही जर शाळा पाडण्याचं काम इथलं जर शासन करत असेल, इथले जिल्हाधिकारी करत असेल, इथला तहसीलदार करत असेल, या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही त्यांना जॉब विचारण्यासाठी आता वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाणार आहे। या श्रीकृष्णनगर जनतेच्या संपूर्ण वंचित बहुजन आघाडीची टीम आम्ही सोबत राहणार आहे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा कानावर आम्ही या विषय मांडणार आहे। कारण का हा विषय शाळेसोबतच इथल्या नागरिकाचा बी आहे। कारण 1959 पासून हे लोक एक दोन दोन पिढ्या या लोकांच्या उलटून गेल्या या ठिकाणावर। आता या बाबाची एवढी वय बघू शकता तुम्ही, त्या बाबाला म्हणजे बाबाची वय आता 70च्या 80च्या करीबीत आहे आणि त्या बाबा आता सांगत आहे की बाबा आमचे लेकरं शिकले, मी पण या शाळामध्ये शिकेल आहे। म्हणजे लक्षात घ्या तुम्ही आता की एवढी जुनी जर शाळा पाडण्याचा प्रयत्न करत असाल तर यांनी घरात